माझं नाव आहे मनस्वी. बाय प्रोफेशनल तुम्ही काय करता? बाय प्रोफेशन जर बघितलं तर मी एक सोशल वर्कर आहे आणि फॅशन डिझायनर आहे, फॅशन ब्लॉगर आहे. परत मॉडेलिंग पण करते आणि फर्स्ट यूट्यूब ब्लॉगर आहे मी ट्रान्सजेंडर. तर हे माझं प्रोफेशन आहे आणि आत्तापासून ढोलवादक पण आहे. आणि तुम्हाला ढोल पथकात येण्यासाठी म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय होता त्याच्यामध्ये? लक्ष्मी रोडला आम्ही जेव्हा जायचो मिरवणुकीत, तर तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आपणही ढोल वाजवावा कधी किंवा ताशा वाजवावा. पण एक दोन पथकाला आम्ही जेव्हा अप्रोच केलं पण आम्हाला तिथे नकार भेटला आणि एक स्वतःलाही भीती होती की आपल्याला एक्सेप्टन्स मिळेल का तिकडे गेल्यावरती किंवा ते लोक समजून घेतील का किंवा हसणार का आपल्यावरती. म्हणून ती थॉट प्रोसेस आम्ही तिथेच थांबवली आणि मग नंतर आपण स्वतःचं एक पथक यावर्षी चालू करूयात असा हा आमचा प्लॅन झाला आणि मग आपण हा पथक चालू केला. जे तुमचं ढोल पथकाचं नाव आहे त्याची आयडिया कुठून भेटली किंवा आधी काय? शिखंडी जर आपण महाभारत बघितला असेल तर महाभारतामध्ये शिखंडी किन्नर राजा होता. देवी अंबाचा पुनर्जन्म होता, भीष्माचा वध करण्यासाठी झाला होता. तर मुलगी म्हणून जन्म झाला होता तिचा, पण तिच्या वडिलांना माहिती होतं की हिचा जन्म कशासाठी झालाय. त्यामुळे त्यांनी तिला एका मुलासारखंच वाढवलं आणि तिला एक मुलगा म्हणूनच एक राजा बनवलं आणि शेवटी मग एक योद्धा बनवला आणि मग महाभारतात तिने भीष्माचा वध केला. त्यामुळे ती पहिला किन्नर राजा होता आणि जसं तो एक योद्धा होता तसं आमचंही आयुष्य फक्त एका लढाईसाठी चालू आहे, आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे, समाजासमोर आपल्या स्वतःचं आयडेंटिटी बनवण्यासाठी आहे. तर बाकीच्या ज्या आपल्या गोष्टी आमच्या मागण्या आहेत त्यांसाठी अजून लढा आम्ही देतच आहोत. जसं अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टींसाठी सुद्धा आम्हाला अजून सुद्धा लढा द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही असं विचार करतो की आम्हीही योद्धा आहोत, तर हे शिखंडी नाव त्या कॉन्सेप्टवरून आम्ही घेतलं. आणि किती महिने झाले तुम्ही प्रॅक्टिस करताय? किती किती वेळ लागला तुम्हाला ते शिकण्यासाठी? पहिली गोष्ट तर असं झालं की हा पथक मागच्या वर्षी चालू करायचा होता. डॉक्टर रश्मी बापट यांनी सुरुवात केली होती, पण काही कारणास्तव तो होऊ शकला नाही. मग ह्या वर्षी आम्ही जे कादंबरी मॅडम आहेत त्यांनी ठरवलं की आपण हा पथक चालू करूयात. मग मी, प्रितेश, प्रवीण सोबत आलो. मग बाकीचे सगळे जुळत गेले त्यासोबत आणि मग दीपक भाऊंशी आता सराव करायचा कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर दीपक भाऊ मानकर जे आहेत त्यांच्याशी बोलणं झाल्यावरती त्यांनी नादब्रह्माच्या अतुल बेहरे सरांना कॉन्टॅक्ट केला. नादब्रह्माच्या अतुल बेहरे सरांनी सांगितलं की मी सराव घेईल, यांना शिकवेल, प्रशिक्षण देईल. तर आता 1 महिना झाला आपण प्रशिक्षण घेत आहोत आणि आता उद्या गणपती वादन आहे, तर पहिला दिवस आहे. भाऊ रंगारीला उद्या आम्ही सर्वप्रथम पहिला वादन करणार आहे. तर जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा वाटलं तर ढोल उचलू शकतो की नाही उचलू शकतो ही भीती होती, पण आता इतकी मजा येते आणि उद्याच्या वादनाची उत्सुकता सर्वांना खूप खूप म्हणजे खूप. आणि या ढोल पथकात तुम्ही किती लोक आहेत? आम्ही आता 25 लोक आहेत आणि ते एकत्र आणण्यासाठी पण आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला, कारण माझा जो समाज आहे तृतीयपंथी समाज, तो इतर किंवा आपल्या सामान्य सोसायटी समोर यायला खूप घाबरतो आणि त्यांना एक मनात दडपण असतं की आपल्याला एक्सेप्ट केलं जाईल का, कसं रिॲक्शन असेल लोकांचं. त्यामुळे त्या लोकांना समजून परत इथेपर्यंत आणून हा पथक सुरू करणं एक सगळ्यात मोठं टास्क होतं आणि त्यामध्ये खूप लोकांची मदत भेटली आहे. आता पुनीत बालन सरांनी पण आपल्याला मदत केली आहे. तर स्पॉन्सर्ड बाय पुनीत बालन आपण म्हणू शकतो आपल्या शिखंडी. आणि बाकीचे काही छोट्या मोठ्या संस्था आहेत, जसे की नांदेडची जी सेवाभावी संस्था आहे डॉक्टर सानवी जेठमानी यांनी थोडी मदत केली आहे. परत भरत फ्लॅग फाउंडेशन म्हणून पण आहे, त्यांनी आपल्याला मदत केली. अशा खूप संस्था आहेत त्यांनी आपल्याला मदत केली आहे. तर सर्वांचे पण मी धन्यवाद. नमस्कार, मी गिरीश मुरुडकर, मी नाद ब्रह्म ढोल पथकाचा वादक आहे. हा जो आमचा आत्ताचा प्रोजेक्ट आहे तो असा आहे की आमच्या अतुल बेहरे सरांनी सांगितलं की आपण यंदा LGBT कम्युनिटीला आपण ट्रेनिंग द्यायचंय, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचंय आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही आता या सर्व लोकांना ढोल प्रशिक्षण, ढोल वाजवायचा कसा, ढोल बांधायचा कसा याची ट्रेनिंग देतोय. तर तुम्ही किती दिवस झाले त्यांना ट्रेनिंग देतात? गेले सुमारे 1-1.5 महिना त्यांना आपण ट्रेनिंग देतोय. त्याच्यात ढोलाचा बांधण्यापासून, घोडं लावण्यापासून ते प्रत्यक्ष कमरेला बांधून इतर हात वाजवणं याचं ट्रेनिंग आपण देत आहोत. त्यांना इंडिव्हिज्युअल पण ट्रेनिंग देत आहोत आणि आमच्या ग्रुपमध्ये आमच्या बरोबर पण ते वाजवत आहेत. नमस्कार, माझं नाव निहाल पांडे आहे आणि या शिखंडी पथकात जेव्हापासून मी जॉईन झाले आहे
त्यापासून मला बरेचसे नवीन असे अनुभव आले. म्हणजे माझं स्वतः एक वादनाचं असं पास्ट आहे. म्हणजे शाळेत असण्यापासून मला ढोल आणि या गोष्टींची बरीच म्हणजे शैक्षणिक म्हणून ते शिकले. पण त्यानंतर मग आता बऱ्याच वर्षानंतर हा गॅप परत संपला आणि इथं आल्यानंतर बराच एक डिसिप्लिन पण जो आपण म्हणतो की वादन म्हणजे फक्त ढोल वाजवणं आणि बळवणं आणि चांगलं चांगलं आपलं दिसतं सगळं ड्रेस वगैरे, पण त्यासोबत बराचसा जो डिसिप्लिन आहे आणि एक वादक म्हणून तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ते त्या गोष्टी आम्हाला अनुभवले आणि बरंच चांगलं वाटतं. आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल? मला असं वाटतंय आम्ही या ज्या इनिशिएटिव्हला पुढे घेऊन चाललोय ह्याच्यानी समाजाला आमचा एक असा उद्देश जाईन की जे समांतर आम्ही ज्या शिखंडी आमचं जे लोगो आहे किंवा आमचं जे पथकाचं नाव आहे, तर त्यात एक आमचा असा एक शब्द आहे की समानता आणि सन्मान. तर आम्ही त्या गोष्टीला इथं प्रमोट करत आहोत आणि आम्ही त्या गोष्टीची आपल्या सर्वांकडनं अपेक्षाही करतो.